नमस्कार माझ्या गोडदाईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप प्रिन्सेस कट कटिंग आहे, प्लस ट्रिपल अस्तर आहे, प्लस पॅडेड ब्लाऊज आहे. हा तो ब्लाऊज आहे पहा. इथे मी शिवून ब्लाऊज रेडी दाखवत आहे तुम्हाला. हे पहा, डीप नेक आहे, 12-12.5 इंचाचा नेक आहे आणि असा ब्रॉड पसरट असा गळा त्यांना हवा होता, जे आपली क्लायंट आहे त्यांना. आणि हा 12-12.5चा गळा आहे, 14 इंचाची याची उंची आहे ब्लाऊजची. प्लस इकडे बघा पूर्ण अशी 13 इंचाची स्लीव्ह तयार झाल्यानंतर काहीचा हा ब्लाऊज असा झालेला आहे. ट्रिपल अस्तर घातलेला आहे फ्रंट साईडला, पॅडेड ब्लाऊज आहे, आतमध्ये कप्स घालून हे ब्लाऊज शिवलेला आहे. पुढचा गळा सुद्धा डीप आहे, 7 ते 7.5 इंचाचा पुढचा गळा आहे आणि मोठी बाही आहे 13 इंचाची. तर एकाच ब्लाऊज पीसमध्ये साडीमधून जो ब्लाऊज पीस कट होतो त्याच्यातून आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. शिलाईनंतर सुद्धा खूप फिनिशिंग खूप सुंदर दिसते. गळा ब्रॉड आणि पसरट दिसतोय आणि इथे बघा रेडीमेड डोरी लावून इथे हे टसल्स लावलेले आहेत. ते आता सध्या ही फॅशन खूप जोरात चालू आहे. चला तर मग वेळ न घालवता याचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहूया. अगदी खूप सोप्या सोप्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही त्या जर फॉलो केला आणि हा व्हिडिओ सविस्तर पाहिला तर तुम्हाला सुद्धा इतकं सुंदर ब्लाऊज कटिंग करून शिवायला सुद्धा येणार आहे आणि तुमची सुद्धा क्लायंटची इथे रांग वाढणारच आहे. क्लायंट तुमच्या इथे वाढणारच. तर इथे आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर हे कटिंग करून घेतलेलं आहे. कटिंग केल्यानंतर बघा नेहमीच्याच पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक मी ते जॉईंट करून घेतलेलं आहे. कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेतलं की आपला वेळही तितका वाचतो, म्हणून मी व्हिडिओमध्ये हे तयार झाल्यानंतर किंवा जॉईंट करून घेतल्यानंतर दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने मी फ्रंट साईडसाठी ट्रिपल अस्तर जे म्हटलं त्याच पद्धतीने अजून एक लेअर कटिंग करून घेतलेला आहे फक्त अस्तरचा. पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत स्लीव्ज जोडून घेतलेले आहे, जॉईंट देऊन घेतलेले आहे आणि पुन्हा त्याला मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलेले आहे. एक्स्ट्राचा कपडा काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर पुढच्या भागाचा आर्म होलची खोली असते ती मी कशी दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी स्लीव्ज एकावरती एक ठेवून घेतलेले आहे आणि हे पहा 4 भाग एकत्र केल्यानंतर हे 2 भाग जे आहेत ते फक्त मी अर्धा इंच आतल्या बाजूने कटिंग केलेलं आहे. बाही आता आपण तयार करून बाजूला ठेवून देणार आहे. त्यानंतर पाहणार आहोत बॅक पार्ट आपण कसा कटिंग केलेला आहे तो. हा पहा बॅक पार्ट आहे तो कटिंग करून जोडून घेतलेला होता सगळ्यात अगोदर. त्यानंतर ह्याचा गळा कटिंग केला होता, कंबरपट्टी आणि टक्स दिलेले आहेत आणि अशा काही पद्धतीने हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा गळा दिसत आहे, डीप आहे, ब्रॉड आहे आणि जसा हवा आपल्या क्लायंटला तसा शिवलेला आपण हा गळा आहे आणि कटिंग केलेला आहे. हा बॅक पार्ट सुद्धा आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि फ्रंट साईड आहेत त्यासुद्धा आपण अटॅच करून घेणार आहोत. तर पहा फ्रंट साईड जोडताना, प्रिन्सेस कट जोडताना नेहमी मी कोणत्या पद्धतीने जोडते किंवा कोणत्या साईडने जोडते हे मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत असते. प्रिन्सेस कट जेव्हा कटिंग करून स्टिचिंग करतो आपण त्या व्हिडिओमध्ये. तर हे पहा खालून आपण जोडून घ्यायचे आहे, सुरुवात करायची आहे कमरेपासून. तर मधला पार्ट आहे तो मी खाली ठेवलेला आहे, साईडचा पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तो मी बघा वरती ठेवलेला आहे. आणि अर्धा इंच आपलं जे मार्जिंग असतं, जे मी 2 इंच मार्जिंग घेते त्यातला अर्धा इंच मार्जिंग इथे आपल्याला शिवून जाणार असतं. तर तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर मार्जिंग सोडून तुम्ही कटिंग केलात तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने कटिंग केलात मी जसं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तरीही चालेल. आता इथे हा 2 पार्ट होते ते जोडून असा काही एक पार्ट तयार झालेला आहे. ह्याला सुद्धा आपण डबल टिप मारून घ्यायचे आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्याच ब्लाऊजचं कटिंग सविस्तर कसं करायचं आहे ते मी सांगितलेलं आहे. तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्कीच पहा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आयडिया येईल की हा ब्लाऊज कटिंग कसा केला आणि स्टिचिंग कसा करतोय आपण त्या व्हिडिओमध्ये ह्या सविस्तर पाहतच आहोत. त्यानंतर बघा जिथे आपल्याला क्रॉस वाटेल प्रिन्सेस कट जोडल्यानंतर तिथे आपल्याला टिप मारून लेवल करून घ्यायचे आहे. तर हा झाला एक पार्ट जोडून, असाच काहीसा मी दुसरा पार्टसुद्धा जोडून तयार ठेवलेला आहे. तो या पद्धतीने लागलीच कुठे धागे वगैरे दिसत असतील आपल्याला जॉईंट करतानाचे राहिलेले तर ते सुद्धा कटिंग करून टाकायचे आहेत, म्हणजे आपलं काम छान फिनिशिंगने आणि क्लीन होतं. याच पद्धतीने बघा फक्त अस्तरचा सुद्धा मेन फ्रंट साईड मी कटिंग करून जोडून घेतलेला आहे, जॉईन करून अशा पद्धतीने ते घेतलेला आहे. आता हा पार्ट आहे तो सरळ बाजू खाली ठेवलेली आहे आणि जो फिटिंगचा किंवा
कटिंगचा भाग आहे तो वरती ठेवलेला आहे. आता याला टक्स पॉईंट आहे ते देऊन घेऊया. शोल्डरपासून 11 इंचावरती टक्स पॉईंट देऊन घेतलेले आहेत, कारण अर्धा इंच आपला शिवून जाणार आहे तेव्हा ते 10.5 इंचच आपल्याला टक्स पॉईंट भेटणार आहे. वरून जो आहे तो बस्ट पॉईंट सुद्धा म्हणू शकता टक्स पॉईंटच्या ऐवजी. हे आहेत कप्स जे आपण ब्लाऊजमध्ये अटॅच करणार आहोत किंवा पॅड आहेत, त्याला आपण पॅड म्हणू शकतो. तर हे पहा, हे असे काही पॅड आहेत. 39 साईजचा पॅड आहे हा. म्हणजे ॲक्च्युली हा 40 साईजचा घेतला तरीही चालतं, कारण 38 चेस्ट साईज नसून 39 चेस्ट साईज आहे. त्यासाठी मी ते 40 साईजचा कप्स घेतलेला आहे. त्याचा सेंटर कसा काढायचा हे पहा, व्हिडिओत मी दाखवलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला ह्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. हा सेंटर तुम्हाला फक्त तुम्ही जर नवीन शिकणारे असाल किंवा पॅडेड ब्लाऊज शिवताना तुम्हाला थोडीशी टेन्शन येत असेल, भीती वाटत असेल, तर ह्या गोष्टी तुमच्या दूर व्हाव्या त्यासाठी मी ते तुम्हाला पॅडचा किंवा कप्सचा पॉईंट कसा काढून घ्यायचा ते दाखवलेला आहे. अशा पद्धतीने हे घडी घालून कप्सचा पण पॉईंट काढून घ्यायचा आहे. आणि हे कप्स जे आहेत किंवा पॅड आहेत ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे मी वापरते. बऱ्याच वेळेला रेडीमेडचे ब्लाऊजचे जे पॅड्स असतात, कप्स असतात, ते खूप साऱ्या प्रमाणात क्लायंट काढून घेतात आपल्याकडूनच आमच्या शॉपवरती. तर अशा काही पॅड्सना आपण सुद्धा चेक करूनच लावतो. त्यासाठी हे चांगल्या क्वालिटीचे इथे मी पॅड्स लावलेले आहेत. हे पहा, मार्किंग करून घेतल्यानंतर उलटा कप्स केलेला आहे तो, आणि उलटा कप्स करून बरोबर सेंटर लाईन जी आहे आपण जी बस्ट पॉईंटची काढलेली 10.5 इंचावरती, म्हणजेच टोटल 11 इंचावरती शोल्डरचं मार्जिन पकडून तिथे हा बरोबर पॅडचा सेंटरचा पॉईंट ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्याच प्रिन्सेस कटच्या जी शिलाईला आपण अटॅच केलेलं आहे त्या शिलाईवरून याला अर्ध्याच्या खाली टीप मारून घेतलेला आहे. म्हणजेच हा अस्तरच्या फॅब्रिकला हा जॉईंट करून कप्स घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर हा एक साईडचा आपला कप्स आहे तो जॉईंट करून झालेला आहे. अशाच पद्धतीने तो आपल्याला उलटा करायचा आहे. खोलगट भाग आतल्या बाजूला घेऊन पुन्हा आपल्याला बस्ट पॉईंटचा सेंटर आणि हा कप्सचा जो आपण सेंटर काढलेला आहे तो मॅच करायचा आहे. तुम्ही ते पिन सुद्धा लावून घेऊ शकता आणि दाब उचलून अशा प्रकारे आतल्या बाजूला हे बरोबर पॅड आणि फॅब्रिक घ्यायचं आहे आणि सेंटर पॉईंटच्या बरोबर खालून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने, ज्यामुळे तुम्हाला पॅड अटॅच करणं खूप सोपं जातं. या अगोदर सुद्धा स्टार्टिंगला मी ब्लाऊजला हाऊ टू अटॅच पॅड असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर होम पेजवर जाऊन तुम्ही तो नक्कीच व्हिडिओ पहा. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी त्या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहेत. तर पहा, इथे दुसरा सुद्धा पॅड आपला अटॅच झालेला आहे. लागलेच इथल्या ज्या काही थ्रेड किंवा धाग्याचे तुकडे असतात, शेंडे असतात, ते मी कट करून टाकत आहे. आता या दोन्हीही आतल्या पार्टला म्हणजेच अस्तरच्या पार्टला आपण पॅड अटॅच करून घेतलेले आहेत. कपडा ट्रान्सपरंट आहे आणि नाजूक आहे, त्यासाठी आपण इथे 2 अस्तरचे कपडे आणि एक मेन फॅब्रिक असे 3 लेअर वापरलेले आहेत. आणि पॅड पकडून हे बरोबर 4 लेअर झालेले आहेत. तर बघा, मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो असा उलटा ठेवला आहे आणि उलट्या भागावरती पॅड जोडलेला कपडा सुलटा ठेवला आहे. म्हणजे दोन्ही उलटे भाग आतल्या बाजूला गेलेले आहेत आणि सुलटे भाग वरच्या बाजूला दोन्ही साईडला आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कट टू कट कटिंग आहे, तर इथे रिस्क न घेता तुम्ही इथे बरोबर सेंटरला सेंटर, कॉर्नरला कॉर्नर मॅच करून पिन्स लावून घ्यायच्या आहेत. खूप साऱ्या पिन्स लावून घेतलात तरी हरकत नाही, ज्यामुळे तुम्हाला जोडताना कोणताही पार्ट सरकू नये, कोणताही पार्ट कमी जास्त होऊ नये आणि कटिंग करून टाकायला लागू नये. त्यासाठी ते पिन्सचा वापर करा. आणि ह्या टाचणी पिन आहेत ते याच कामासाठी असतात, जेणेकरून शिवताना शिलाई आपल्या हातातून सरकू नये, कपडा आपल्या हातातून सरकू नये किंवा शिलाई जी आहे क्रॉस जाऊ नये. त्यासाठी टाचण्या पिनांचा वापर वारंवार करत जा. आता मी तुम्हाला 2 प्रकारे हे अटॅच कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. कारण बघा, नवीन ज्या शिकणाऱ्या ताई आहेत किंवा ज्यांना प्रॅक्टिस कमी आहे त्यांना ह्या टाचणी पिनांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचा सेंटरला सेंटर व्यवस्थित सेट होतो. कुठलाही भाग क्रॉस जात नाही, कुठलाही भाग तिरका होत नाही, कुठलाही भाग अनइवन होत नाही. आता पिन्स लावून घेतल्यानंतर बघा, इथे अगदी पाव इंचावरती किंवा कडेला म्हटला तरीही चालेल, आपल्याला टिपनी हे अटॅच करून घ्यायचं आहे. पूर्ण 4ही भागाला आपण हे टिप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला हे पार्ट आहेत वेगळे ते एकजीव होऊन मिळतील आणि फिटिंगला आणि फिनिशिंगला आपल्याला खूप सुंदर याची मदत होते. तर याच पद्धतीने बघा, सगळीकडून 4ही बाजूनी मी हे
शिवून घेते, जेणेकरून आपल्याला सुद्धा पुढचा भाग तयार करताना अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. तर याच पद्धतीने चारही बाजूला आपल्याला टीप मारून हे दोन्हीही मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडून अटॅच केल्यानंतर कुठे जास्त कपडा कमी जास्त होत असेल तो सुद्धा इथे अनइवन आहे तो इवन करून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि या सगळ्या टाचणी पिना ज्या आपण लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. पाहिलात ना तुम्ही, टाचणी पिना लावल्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला हा पार्ट अटॅच करता आलेला आहे. आणि तयार झाल्यानंतर किंवा अटॅच झाल्यानंतर हा बेसिक पार्ट, हा डाव्या बाजूचा पार्ट आहे, आपल्या प्रिन्सेस कटचा फ्रंट डावा पार्ट आहे, तो आपल्याला तयार मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता बघा इथे सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून कुठे क्रॉस असेल, कुठे अनइवन असेल तर बरोबर इथे लेवल करून घ्यायचं आहे. इथे बघा अगदी हलकंसं 1 किंवा 2 सूद म्हटलात तरीही चालेल, तितका आपल्याला एक्स्ट्राचा कपडा निघालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी लावायची आहे. कमरेची पट्टी लावण्यासाठी बघा मी इथे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, त्याला डबल फोल्ड केलेले आहे. आणि डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला ही 1/2 इंचावरती टीप मारता मारता ही पट्टी अटॅच करायची आहे. मध्ये जिथे प्रिन्सेस कटच्या जॉईंट आहे तिथे मी एक हलकीशी बारीक चून देते, ज्यामुळे आपली ही कंबरपट्टी छान बसेल, छान सेट होईल. आणि पहा याच्यावरती आपण दाबटीप टाकून घ्यायची आहे. कंबरपट्टी तुम्ही सिंगलसुद्धा लावू शकता. मी ते 2 इंचाची पट्टी कट करून डबल करून लावलेली आहे, दाबटीप लावून घेतलेली आहे. त्याच्यावरती दाबटीप मारल्यानंतर इथे फायनल टीप आहे ती करत आहे त्याच्यावरून. आणि तुम्हाला मी ते सांगू इच्छिते की मी इथे कमरेला पट्टी लावताना डबल पट्टी लावल्यानंतर हेमिंगचा काय झंझट न ठेवता डायरेक्ट टीप मारत असते, त्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर छान फिटिंग बसतो, फिनिशिंग राहतो आणि उसवत सुद्धा नाही पुढच्या बाजूला हातशिलाई केल्यामुळे. तर असा काही हा एक पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला याच पार्टला आपण गळा कटिंग करून पाठीमागचा जी पट्टी तयार करून घेतली होती ती पट्टी आहे ती अटॅच करायची आहे खालच्या बाजूनी. म्हणजे ही आपली लूक पट्टी आहे, ब्लाऊजला आपण जो लूक करतो हुक लावण्यासाठी त्याची ही पट्टी आहे. 2.5 किंवा 3 इंच रुंद घेतलेले आहे. आणि जेवढी आपल्याला लांब हवी आहे आपल्या ब्लाऊजच्या या पट्टीच्या उंचीने तितकी घ्यायची आहे. तर खालच्या बाजूने याला अटॅच करून दाबटीप मारून घेतलेले आहे. खाली 1 इंच जास्तीचा कपडा सोडून घेतलेला आहे फोल्डिंग करण्यासाठी आणि दाबटीप मारलेले आहे. दाबटीप मारल्यानंतर काहीशा अशा पद्धतीने आपल्याला ही डबल घडी काढून इथे लूकसाठीची पट्टी आहे ती सेट करायची आहे. तर तुम्ही या पद्धतीने लूकची पट्टी एकदा नक्कीच करून पहा. खूपच छान सेट होते, खूप छान फिटिंग बसतं आणि अगदी एकदा लूप लावल्यानंतर किंवा एकदा आय केल्यानंतर अजिबात ब्लाऊज खराब होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही लूकची पट्टी आहे किंवा आईची पट्टी आहे ती इथे अटॅच करून नक्कीच एकदा पहा माझ्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे. इथे आता सिंगल टिप मारून झालेले लागलीच इथे डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि डबल टिप मारायच्या अगोदर कुठे जर धागा दिसत असेल तर लागलीच कट करायचा आहे. कारण जितक्या चातुर्याने, जितक्या तुम्ही व्यवस्थित नीटनेटकेपणाने ब्लाऊज शिवाल, ब्लाऊजचं फिनिशिंग राखाल, तितकंच काम तुमचं उठून दिसणार आहे आणि क्लायंटसुद्धा आपलं खुश होणार आहे ब्लाऊजची फिनिशिंग पाहिल्यानंतर. तर आता बघा ते गळ्याचं जे काही कटिंग होतं जास्तीचं ते सुद्धा मी ते सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक पार्ट तयार मिळालेला आहे. पुढचा गळा याचा स्क्वेअर आहे आणि आता पाठीमागचा गळा आहे तो आपण इथे अटॅच करणार आहोत. पूर्ण स्क्वेअर नाही म्हणता येत, पण राऊंड स्क्वेअरमध्ये जो गळा असतो तो आहे. हलकासा पसरट आहे, हलकासा स्क्वेअर असा राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. त्यानंतर सेमच पद्धतीने दुसरा पार्ट आहे तो इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच हे पहा मेन फॅब्रिक आहे तो सुलटी बाजू खाली उलटी बाजू वर ठेवली होती. त्यानंतर आपण हा जो वेगळा फॅब्रिक कट करून घेतलेला अस्तरसाठी त्याची सुद्धा उलटी बाजू वरती आणि सुलटी बाजू खाली गेलेली आहे. आता इथे बघा तुम्हाला अगोदरच्या पीसला पिन लावून कसा अटॅच करायचा ते दाखवलेलं आहे. पण हा पीस मी विदाऊट पिन अटॅच करता बरोबर एकावरती एक ठेवून ते शिवून घेतलेला आहे. तरीसुद्धा तो कुठेही तिरका झालेला नाही, कुठेही चून आलेली नाही. बरोबर कट टू कट याला शिलाई जी आहे ती इथे बसलेली आहे. ही पहा या पद्धतीने याचे चारही पार्ट आहेत किंवा चारही साईड आहेत त्या तयार करून शिवून झालेल्या आहेत. एक्स्ट्राचा कपडा लागलीच मी कटिंग करून टाकते, कारण ह्याच्यातला एक कपडा कट टू कट याचा परफेक्ट कटिंग केलेला असतो. त्यानंतर बघा उलट्या बाजूनी सुलट्या बाजूनी चेक केल्यानंतर जिथे कुठे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला
कटिंग करून टाकायचं आहे. टाचणी पिनांची आता गरज लागणार नाही, तर त्या बाजूला ठेवून देऊयात. आणि त्यानंतर बघा जो आपण आतल्या बाजूला पॅड उलटा केला होता तो आता इथे हे पार्ट अटॅच केल्यानंतर सर्व करून घ्यायचा आहे सरळ. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट मिळणार आहे. त्यानंतर याला सुद्धा कमरेची पट्टी आपण लावून घ्यायची आहे. डबल पट्टी आहे 2 इंचाची, ती फोल्ड करून 1 इंचाची होते. त्याच्यानंतर 2 इंच किंवा 2.25 इंच घेऊ शकता, पाव इंच शिवायला जाते. डबल करून घ्यायचे आहे लावून. एक टीप छोटीशी टाकायची आहे चून तिथे, दाबटीप टाकायची आहे आणि पुन्हा ती आतल्या बाजूला प्रॉपर फोल्ड करून लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ही फायनल पट्टी अटॅच केलेली मिळेल. आता एक्स्ट्राची पट्टी लागलीच कापून टाकायची आहे. आता या साईडला आपल्याला आहे ती 2 इंचाची पट्टी फोल्ड करून हुक पट्टी तयार करायची आहे. ही आहे ती हुक पट्टी आहे आणि हा उजव्या भागाचा आपल्याला हा पार्ट आहे. तर हा प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊजला फ्रंट ओपन आहे. बऱ्याच वेळेला प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊजला बॅक ओपन असतं, तर इथे आपल्याला या ब्लाऊजला फ्रंट ओपन ठेवायचं आहे. दोन्ही पार्टला पट्ट्या लावून झालेल्या आहेत. एका साईडला हुक पट्टी, दुसऱ्या साईडला लूक पट्टी लावून झालेली आहे. आता लूक पट्टी लावल्यानंतर दाबटीप देऊन आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. आणि या पद्धतीने दोन्हीही पट्ट्या आपल्या अटॅच करून झालेल्या आहेत. त्यानंतर शिल्लक राहिलेला थ्रेड आहे, धागे आहेत, ते कट करायचे आहे. आता राहतं काम ते मेन म्हणजे गळ्याचं. तर 2 पार्ट तयार केल्यानंतर आपण इथे गळा मोजून घेणार आहोत. ब्लाऊजचा गळा 7 इंच आहे, तर आपल्याला इथे 7.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि ते 7.5 इंचावरती मार्किंग करून आपण पाहणार आहोत की गळा आपल्याला कसा व्यवस्थित करता येईल. तर बघा खालच्या बाजूने हलकासा गळा आपल्याला उंच करून घ्यायचा आहे, म्हणजे खोल करून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने टीप मारून मग कटिंग करायचं आहे. इथे ही महत्त्वाची टीप आहे की ब्लाऊजचा गळा कटिंग करताना पुढचा पहिली टीप मारायची मार्किंग करून आणि मग आपल्याला गळा कटिंग करायचा आहे. पुन्हा एक टेप लावून पाहिला, परफेक्ट उंची आहे, परफेक्ट गळा आहे. त्यानंतर उजवा पार्ट आहे तो डाव्या पार्टवरती ठेवायचा आहे आणि मग आपल्याला गळा ॲडजस्ट करायचा आहे अशा पद्धतीने. तर हा असा पसरट राऊंड असा हा स्क्वेअर राऊंड म्हटला तरी चालेल असा गळा आहे फ्रंट साईडचा. दोन्ही गळे तयार झाले. आता आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे. बॅक पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती शोल्डर जोडायला या पद्धतीने उलटा पार्ट पुढचा ठेवायचा आहे. म्हणजे दोन्हीही सुलटे भाग आतल्या बाजूला गेलेले आहेत आणि दोन्हीही उलटे भाग वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आलेला आहे. याच पद्धतीने अर्धा इंचाचं जे आपलं मार्जिंग आहे शोल्डरचं ते इथे अटॅच करायचं आहे. आणि हो, इथे अजून दुसरी महत्त्वाची टीप ही आहे की अर्धा इंच शोल्डर जॉईंट केल्यानंतर सुद्धा आपल्याला शोल्डर अजिबात उतरत नाही. तर बऱ्याच ताई म्हणतात की मी पद्धतीने ज्या दाखवलेलं ब्लाऊज आहे 4 टक्सचं, त्या पद्धतीने डीप गळा कटिंग केल्यानंतर आमची शोल्डर उतरते. तर मी त्या ताईंना सांगू इच्छिते, गळा तुम्ही जोडताना किंवा कटिंग करताना थोडासा डीप करून शोल्डर जास्त घेतला असेल तरी तो उतरू शकतो आणि कटिंग करताना किंवा स्टिच करताना खेचला असेल तरी तो उतरू शकतो. अशा वेळेला तुम्हाला पाव इंच शोल्डर अजून आतमध्ये घ्यायचे आहे आणि पुन्हा ती ब्लाऊज आहे ती कटिंग करून शिवून घ्यायची आहे, कारण अजिबात शोल्डरचा प्रॉब्लेम येत नाही माझ्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवलात तर. त्यानंतर बघा आपण 1 इंचाची ते 1.25 इंचाची क्रॉस पट्टी कट करून जोडून घेतली होती गळ्यासाठी, ती इथे अटॅच करायची आहे एका दाबाच्या म्हणजेच पाव इंचाच्या गॅपनी. तरी पहा पूर्ण जी गळापट्टी आहे ती डबल करून मी इथे अटॅच केलेली आहे. तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला अजून प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही सिंगल पट्टी इथे अटॅच करू शकता. एका साईडने फोल्ड करून एक साईड ओपन ठेवून ती या पद्धतीने जोडायची आहे. लागलीच सोबत मी याची जी दोरी आहे किंवा नॉट्स आहे ती सुद्धा आतल्या साईडला जावी म्हणून ही गळ्याची पट्टी जोडताना शोल्डरच्या इथे अटॅच करून दिलेली आहे, जेणेकरून ब्लाऊजचं फिनिशिंग सुंदर दिसेल. त्यानंतर बघा शिल्लक राहिलेली पट्टी कट करून टाकलेली आहे आणि पुढे जी अर्धा इंच आपण गळ्याची पट्टी सोडलेली गळा जोडताना ते सुद्धा फोल्डिंग करून त्याच्यावरून व्यवस्थित दाबटीप मारून घेतलेले आहे. प्रॉपर काम तुम्हाला हवा असेल किंवा तुमच्या कामाचा रिझल्ट चांगला हवा असेल तर तुम्ही तिथे काम मात्र क्वालिटीने आणि प्रॉपर केलं पाहिजे. आता बघा शोल्डर जोडल्यानंतर बाहेरच्या साईडला गळा थोडासा ॲडजस्ट करायला लागत असेल तर करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, ज्यामुळे तुमची शोल्डर घट्ट होणार नाही. त्यानंतर बॅक आणि फ्रंट दोन्हीही पार्ट साईडच्या फिटिंगला ठेवून पाहिले बरोबर आहेत आणि त्यानंतर आपण जी बाही तयार करून ठेवलेली आहे ती अटॅच करायची आहे. पण त्या अगोदर
ह्या ब्लाऊजसाठी आपण जे प्रेस बटन लावणार आहे त्याची पट्टी तयार करायची राहून गेली होती, तर ती आपली ती पट्टी तयार करून घेते. 1 इंचाचा हा कपडा कट केला होता, 1 ते 6 इंचाचा, आणि अशा पद्धतीने फोल्ड करून त्याला तयार करते. क्रॉस बटनची पट्टी आहे ती. आणि बाही कटिंग केल्यानंतर पुढचा आर्म होल जो आपण कटिंग केला होता त्याला हलकीशी वाटली तर गोलाई पुन्हा द्यायची आहे नकळत, आणि पुन्हा सेंटरला सेंटर पकडून किंवा पिन तुम्ही सेंटरला लावू शकता. आणि अशा पद्धतीने ह्याला बाही अटॅच करायची आहे. आता बाही अटॅच करताना बघा तुम्ही सेंटरला पिन सुद्धा लावून घेऊ शकता, किंवा दुसरी एक तुम्हाला पद्धत सांगते. सेंटरपासून या बाजूला पुढच्या आणि सेंटरपासून पुन्हा पाठीमागच्या बाजूला बाही तुम्ही अटॅच करू शकता, ज्यामुळे शिल्लक राहिलेली बाही तुमची बाहेरच्या साईडलाच निघून जाईल, अंदाज तुम्हाला जर नसेल या जॉईंटचा तर. आता बघा बाही जोडल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे सगळे पार्ट कमरेपर्यंत व्यवस्थित आहेत का, कमी जास्त झालेत तर आपले तर परफेक्ट झालेले आहेत. दोन्ही पार्ट आहे ते मुंडाचा रुंदी असो, मुंडेची खोली असो किंवा बाहीची जॉईंट असो, तर इथे प्रेस बटनची पट्टी अटॅच करून आपल्याला ही बाही तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने दुसरी बाही आहे ती सुद्धा आपल्याला डाव्या साईडची तयार करून घ्यायची आहे. मध्ये मध्ये धागासुद्धा हा अडकतोय, कारण आम्ही अजून मधून कट केला नव्हता. जेव्हा तो कट होईल तेव्हा लागलीच त्याला लटकन लावले जातात, कारण काय होतं, सिल्क मिक्स असल्यामुळे ही दोरी आहे ती ओपन होत राहते. अगदी सेंटरपासून कट आतापासूनच केला तर, म्हणून त्याला मी कट न करताच गळ्याला अटॅच केलेला आहे. आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मग त्याला कट करायचं, हवे तर लटकन लावायचे किंवा गोंडे असतील, जशी क्लायंटची डिमांड असेल त्या पद्धतीने आपण ते तयार करून देणार आहोत. तर याच पद्धतीने बघा आपण ही बाहीसुद्धा तर रेडी करून घेतलेली आहे. बाही रेडी केल्यानंतर चेक करायचं आहे की बाही ते कंबर ओके आहे का. ओके असेल तर डबल टिप मारायची आहे, आणि डबल टिप मारताना इथे प्रेस बटनची पट्टी आपल्याला अटॅच करायची आहे. आता याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. कुठेही तणाव पडलेला नाही, कुठेही ताण कुठेही खेचलेलं नाही. आणि त्यानंतर बघा इथे ओव्हरलॉक करून घेतलेला आहे, ज्यामुळे फिनिशिंगला अजून 4 चांद लागलेले आहेत. कारण तुम्ही सुद्धा इतक्या फिनिशिंगने काम कराल तर बऱ्याच ताई आपल्याला म्हणतात की मी ब्लाऊज छान शिवते पण ताई क्लायंटच येत नाही. तर कुठेतरी तुमच्यासुद्धा फिनिशिंगमध्ये तुम्हाला सुधारण्याची किंवा सुधार करण्याची गरज आहे. तर मी सुद्धा तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही इतकं चांगलं ब्लाऊज, ड्रेस किंवा इतर गोष्टी शिवूनसुद्धा क्लायंट जर तुमच्याकडे पुन्हा रिटर्न येत नसतील, तर तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये, तुमच्या कामामध्ये अजून छान सुधार करण्याची किंवा चेंज करण्याची, ते काम इन्क्रीज करण्याची गरज आहे. तर हे पहा इथे आता आपल्याला फायनल टिप मारून घ्यायची आहे फिटिंगच्या अगोदर. तर इथे ही टिप मारताना इथे बघा आपल्याला कपडा बाहीच्या बॉटमपासून कमरेपर्यंत एकसारखा आलेला आहे, कुठेही कमी किंवा जास्त नाही. आणि जो काही फिटिंगनंतर आपल्याला हा कपडा कटिंग होऊन निघतोय किंवा एक्स्ट्रा आहे, तोही साईडची टिप मारल्यानंतरच कटिंग करायचा आहे, अगोदर कटिंग करायचं नाही. कुठे कमी वगैरे पडला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी. तर हे पाहिजे आता फिटिंग काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर ब्लाऊजच्या बाहीचं जे काही फिटिंग आहे 5.5 इंच तिथे आपल्याला मार्किंग करायचं आहे. कटिंगच्या वेळेस जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यात जवळपास ते मार्किंग आलेलं आहे. एखादा सूद किंवा पाव इंच मार्किंग आपलं हळू शकतं, तरीसुद्धा आपल्याला फिटिंग टाकताना त्याच मार्किंगवरून न टाकता पुन्हा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग फिटिंग ब्लाऊजचं टाकायचं आहे. तर दुसऱ्या बाजूची सुद्धा मेन फॅब्रिकला आतल्या बाजूनी सरळ ठेवून किंवा सोयीचं ठेवून उलट्या बाजूनी टिप मारून घ्यायची आहे. तर तेच काम इथे चालू आहे. दोन्हीही साईडला उलट्या बाजूनी टिप मारून घ्यायची. धागा आहे तो तोडून टाकूया व्यवस्थित. लगेचच कैची असते शेजारीच आपल्या, तर ओबडधोबड काम न करता परफेक्शन आणावं आपल्या कामामध्ये, ज्यामुळे आपलं ब्लाऊजचं काम, ड्रेसचं काम किंवा इतर कोणतंही शिलाई काम असो खूप सुंदर तयार होतं किंवा बनतं. या साईडला सुद्धा बॉटमचा फिटिंग टाकून घेऊया. इथं 5.5 इंच किंवा 6 इंच बॉटमचा घेर आहे. त्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज जो आहे तो अशा पद्धतीने उलटा करायचा आहे. ब्लाऊज उलटा करूनच नेहमी आपल्याला फिटिंग व्यवस्थित टाकता येतं. तुम्ही जर ब्लाऊजवर ब्लाऊज माप घेऊन किंवा ब्लाऊजवर ब्लाऊज मोजून जर फिटिंग टाकत असाल, तुमची जी काही पद्धत असेल ती तुम्हाला बरोबर वाटत असेल, पण माझी पद्धत ही आहे. प्रत्येकाची पद्धत आहे ती त्यांच्या त्यांच्या सवयीप्रमाणे अंगवळणी पडलेले असते. तरी मी बघा इथले आतल्या बाजूचे पॅड आहेत ते उलटे करून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही.
कप्सचा उभार जो आहे तो वरच्या बाजूला आपण वरती करून घेतलेला आहे, जेणेकरून फिटिंग टाकताना प्रॉब्लेम होणार नाही, व्यवस्थित फिटिंग आपल्याला टाकता येईल. तर हुकपट्टी आणि लूकपट्टी एकावरती एक ठेवून घ्यायची आहे. हवा असल्यास तुम्ही ते पिन लावू शकता. तुमचा जर हा हुकपट्टीचा भाग जर हलत असेल तर अशा पद्धतीने सेंटरला 2-3 पिन लावून घेऊ शकता. आता मला सवय झालेली आहे त्यामुळे मी विदाऊट पिन फिटिंग टाकते, बरोबर फिटिंग येतं. आणि हो, बऱ्याच आपल्या ताईंनी कमेंट केलेल्या आहेत की मी सांगितलेल्या स्ट्रेट पद्धतीने किंवा मार्किंगच्या स्ट्रेट पद्धतीने फिटिंग टाकल्यास छातीमध्ये ब्लाऊज घट्ट होतो, टाईट होतो किंवा चपटा होतो. तर तुमचं फिटिंग करण्याची पद्धत कशी आहे त्यावरती तुमचं कटिंग कसं आहे हे सुद्धा अवलंबून राहतं. तुमचं जर कटिंग चुकीचं असेल किंवा कटिंगमध्ये एखादा पार्ट तुम्ही चुकीचा मार्किंग करत असाल, ड्राफ्टिंग करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा, मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते, रेष ओढून दाखवते जिथे मी फिटिंग टाकणार आहे. तर इथे माझी ही रेष अगदी सरळ आलेली आहे फिटिंगची. बाहीच्या मार्किंगपासून म्हणजे दंडघेरापासून कमरेपर्यंत छातीचं मधलं जे मार्किंग आहे तिथे सुद्धा आपल्याला ही सरळ आणि स्ट्रेटच रेष किंवा स्ट्रेटच लाईन येते. हे पहा, या पद्धतीने. पण अजिबात कुठेही ब्लाऊज घट्ट होत नाही किंवा चपटा होत नाही, चेस्टच्या ठिकाणी टाईट होत नाही. हे पहा, थोडंसं पुढच्या बाजूला दंडघेराची रेष ओढली गेली होती, ब्लाऊज सरकला होता म्हणून. तर तो सुद्धा मी नीट करून घेतलेले आहे, मार्किंगची लाईन. आता ही मार्किंगची लाईन मी प्रत्येक वेळेला ओढत बसत नाही, पण तुम्हाला प्रॉब्लेम होता, तुम्हाला ते सांगायचं होतं म्हणून मी ते तुम्हाला मार्किंगची रेष ओढून दाखवते. कारण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे माझं जिम्मेदारी आहे आणि प्रयत्न नेहमीच करते की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन तुम्हाला सुद्धा ब्लाऊज खूप छान शिवता येईल आणि फिटिंग त्याचं छान बसेल. तर तुमचं जर कटिंग परफेक्ट असेल किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहून जर कटिंग करत असाल तर तुम्हाला छातीच्या फिटिंगची लाईन जी आहे किंवा जी फिटिंग आपण टाकणारी टीप आहे ते अगदी व्यवस्थित सरळ येईल आणि ब्लाऊज कुठेही चुकणार नाही किंवा शोल्डर उतरणार नाही. आता बऱ्याच ताई म्हणतात डीप नेक असल्यानंतर तुम्ही 2.5ची शोल्डरची रुंदी घेताय तरीसुद्धा गळा किंवा शोल्डर का उतरत नाही, गळा लूज का पडत नाही. तर नाही पडत. आपल्याला सुद्धा शिलाई काम करताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करून मेजरमेंट घ्यावं लागतं. मेजरमेंटला समोर क्लायंट आल्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्या बॉडीमध्ये फॅट कुठे आहे किंवा आपल्याला मेजरमेंट घेताना कुठे लुझिंग द्यायचं आहे, कुठे घट्ट घ्यायचं आहे, हे सगळं आपल्या हळूहळू प्रॅक्टिसने आणि रोजच्या कामाने आपल्याला ते सवय होऊन जाते आणि या बारीक सारी गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला लक्षात येतात. शक्यतो मी काहीही हातच्या न राखता तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत असते शिवणकामाबद्दल. कारण तुमच्या शिवणकामामध्ये, तुमच्या शिलाईमध्ये किंवा तुम्हाला येणाऱ्या क्लायंटच्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला बरेचसेच प्रॉब्लेम्स आहेत ते फेस करावे लागू नयेत. त्याचं सोल्युशन तुम्हाला माझ्या व्हिडिओतून मिळावं हा नेहमीच माझा प्रयत्न असतो. तर एका साईडची बघा इथे फिटिंगची टीप मारून झालेली आहे, दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंगची टीप मारत आहे. दुसऱ्या साईडची फिटिंगची टीप मारताना सुद्धा बघा इथे जी रेष ओढलेली आहे तिथेच मी मार्किंग केलेलं आहे. हे पहा, अगदी परफेक्ट अशी ही मार्किंगची टीप आलेली आहे. तुम्हाला मुंडासुद्धा मी मोजून दाखवते. तर इथे आपला 9.25 इंच मुंडा आहे. तर बरोबर 9.25 इंचच मुंडा दोन्ही साईडचा आला पाहिजे, तेव्हा आपलं फिटिंग जे आहे ते छान बसतं. काखेमध्ये फुगा येत नाही, लूज पडत नाही, चुन्या पडत नाहीत किंवा बऱ्याच आपल्या ताई म्हणतात की काखेमध्ये फुगा येतो, आर्महोल लूज पडतो. याच्यावरती सुद्धा आपला सविस्तर व्हिडिओ या अगोदर रिसेंटलीच अपलोड झालेला आहे. तुम्ही अजून पाहिला नसाल तर नक्कीच व्हिडिओ पहा. आणि हा व्हिडिओ मी अतिशय स्लो आणि व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेही जास्त फास्ट फॉरवर्ड केलेला नाही, कारण तुमच्यासुद्धा शिलाईच्या बारीक सारी गोष्टी असतात त्या लक्षात याव्या. लक्षपूर्वक तुम्ही जर तुमचा थोडासा जो वेळ आहे, अमूल्य वेळ आहे, तो काढून जर इथे तुम्ही या व्हिडिओमध्ये खर्च केला तर तुम्हाला त्या गोष्टीचा बेनिफिट नक्कीच मिळणार आहे. तर फिटिंग आपलं परफेक्ट झालेलं आहे आणि त्याचसोबत मी ते हुक लूकची सुद्धा मार्किंग करत आहे. 6 ते 7 हुक आपल्याला द्यायचे असतात आणि त्या एक्स्ट्राचा लूक आहे तो सुद्धा मार्किंग करते. कारण हेमिंगवाल्या आपल्या ज्या मॅडम आहेत, हेमिंग करणाऱ्या लेडीज आपल्या आहेत, त्यांनासुद्धा इकडे तिकडे कुठे प्रॉब्लेम होऊ नये किंवा त्यांनी एखादा हुक वर खाली केला, जास्त गॅप दिला तर तो सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये. म्हणून माझी नेहमीची सवय आहे की ब्लाऊजला फिटिंग केल्यानंतर हात शिलाईला द्यायच्या अगोदर मी हुक लुकाचं मार्किंग करूनच देत असते, म्हणजे आपल्याला परफेक्ट आपलं मार्किंग भेटतं. आता ब्लाऊजचं काम तर पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर इथे ज्या डोऱ्या आपण लावल्या होत्या त्याला इथे त्याच कपड्याच्या गोंड्या आहेत त्या अटॅच करायच्या आहेत, कारण सध्या ट्रेंडमध्ये हेच टसल्स आहेत ते चालतात.
तर खूप सुंदर दिसतात. त्याच कपड्याचे डबल गोंडे असतात, ट्रिपल गोंडे असतात. काही काही जणी डबल लावा म्हणतात, काही सिंगल लावा म्हणतात आणि कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत त्या जास्त लावा म्हणतात काकू, कारण छान दिसेल तितकं तुमच्या अंदाजाने करा. आणि हे जे क्लायंट आहे ते अतिशय गोड मुलगी होती. ती म्हणते ताई मी फर्स्ट टाईम हे ब्लाऊज शिवते, माझ्या मम्माने मला सांगितलेलं आहे की अशा अशा पद्धतीने गळा कर. तर त्या मम्माशी मी तिच्या बोलले कॉलवरती, आमचा कॉन्फरन्स कॉल झाला आणि त्यानंतर मी हे ब्लाऊज मेजरमेंट त्या मुलगीचं घेऊन इथे मी कटिंग करून शिवलेलं आहे. तर खूप सुंदर झालेलं आहे. त्यांनीसुद्धा खूप छान डिझाईन किंवा असं काही जास्त काही न सांगता सिंपल आणि स्वीट असा ब्लाऊज मला शिवून द्या असं सांगितलेलं आहे. आणि मुलींना फारसं माहीत नसतं ब्लाऊजबद्दल, कारण साडी जास्त घालणं होत नाही कॉलेज लाईफमध्ये. ट्रेडिशनल डे किंवा साडी डे असतील, एखादं फंक्शन असेल, त्याच वेळेला साडी मात्र मुली आवर्जून घालतात. कारण माझीही मुलगी अशाच वेळेला साडी घालते, त्यावेळेला सुद्धा मी तिला असं खूप सुंदर सुंदर ब्लाऊज शिवून देते. पण एकदा घातलं की विषय संपतो ब्लाऊजचा, पुन्हा ते ब्लाऊज काही घालणं होत नाही तिलासुद्धा, कारण पुन्हा ट्रेंड वेगळा, फॅशन वेगळी आणि लूक वेगळा हवा असतो. तर अशा पद्धतीने बघा 3 इथे मी गोंडे तयार केलेले आहेत. आणि गोंडे कसे तयार करायचे हे सुद्धा मी तुम्हाला अगदी व्हिडिओ स्लोमध्येच ठेवून सांगितलेलं आहे, कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेलं नाही, कारण असे इतके सुंदर गोंडे तुम्हाला सुद्धा करता यावे आणि खूप सिंपल आणि सोबर दिसतात, कारण सिम्प्लिसिटीमध्येच खूप सुंदरता असते असं म्हणतात. तर खूप सुंदर असे या साईडचे सुद्धा डोरीचे गोंडे मी ते अटॅच करून घेते आणि या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा ब्लाऊज कसा वाटला, ब्लाऊजच्या शिलाईमध्ये तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स आले का, तर ते तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमचे प्रॉब्लेम्स क्लिअर करू शकता. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ऑर्डर घ्या, क्लायंटचे मेजरमेंट घेऊन व्यवस्थित ब्लाऊज शिवून द्या. ट्रिपल अस्तर पॅडेड ब्लाऊज कसा अटॅच करायचा, कसा स्टिच करायचा, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला आता या ब्लाऊजला ट्रिपल अस्तर लावायची गरज शक्यतो लागली नसती, पण बांधणीचा कपडा आहे आणि हा कपडा टिकायला थोडासा नाजूक असतो, त्यामुळे त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही ह्याला ट्रिपल अस्तर लावलात तरीही छान वाटेल, फिनिशिंगला आणि फिटिंगला छान बसेल. त्यांनीसुद्धा ते ॲग्री केलं, तुम्हाला जे छान वाटेल तसं करा म्हणून. आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. आता तुम्ही नेहमीसारखंच या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मला विचारणार आहात, तर या ब्लाऊजची शिलाई मी मोठं ब्लाऊज आहे, 13ची बाही आहे, पॅडेड आहे, ट्रिपल अस्तर आहे आणि प्रिन्सेस कट आहे. टोटल सगळा खर्च ह्या ब्लाऊजचा म्हटला तर याची शिलाई मी 1000 रुपये घेतलेली आहे, कारण तितका वेळही जातो, तितकं काम आपल्याला फिनिशिंगली करून द्यावं लागतं. आणि आमच्या एरियामध्ये असे रेट्स आहेत पुणा साईडला, त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये करणंसुद्धा परवडत नाही. हा माप छोटा असेल, स्लीव छोटे असेल तर होऊन जातं कधीतरी 50-100 रुपये इकडे तिकडे. पण बऱ्याच ताई आपल्याला म्हणतात की ताई आमच्याकडे 100 रुपयेसुद्धा देणं मुश्किल असतं. पण ताई तुम्ही तुमच्या कामाची क्वालिटी चांगली ठेवला तर तुम्हाला अगदी नक्की 100च्या ठिकाणी 150 रुपयेसुद्धा क्लायंट खुशीने देऊन जाईल. पण तुमचं काम मात्र परफेक्ट हवं, त्यासाठी क्लायंटला तुम्ही खुश करणं गरजेचं असतं तुमच्या कामातून. तर अशा काही पद्धतीने ब्लाऊज रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा स्टिच विथ सरिताला अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला जरी वेळ नसेल, तुमचं लक्ष नसेल, तरीसुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमचं जेव्हा मोकळ्या वेळामध्ये आपल्या चॅनलवरती नजर फिरेल त्यावेळेला तो व्हिडिओ तुमच्या नजरेस येईल. आणि चला मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर छानशा नवीन डिझाईनच्या ब्लाऊजसोबत किंवा कटिंगसोबत किंवा इतर काही शिलाईच्या स्टिचिंगच्या महत्त्वाच्या टिप्ससहित, कारण खूप सारं शिकण्यासारखं असतं. मी रोज काहीतरी नवीन शिकते. माझ्या शॉपवरती आल्यानंतर प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि ते मला आवडतं. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.